मिळेल. एका बाजूला लक्ष्मी चेंबूर आणि दुसऱ्या बाजूला टीम मनस्वी विक्रोळी. एक मोठं बॅटल आहे आणि याकडे सुद्धा नजरा असतील. विनंती असेल दोन्ही संघांना आपला अतिरिक्त प्रतिनिधी आमच्या कमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. लक्ष्मी चेंबूर चला श्वानांना बाहेर काढायचंय. चिन्या प्लीज बाहेर काढायचंय. रोहन आणि अमोल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आलंय आणि गोलंदाजी मार्कवर जर पाहिलं, सुशांत नाव सांगायचंय बॉलरचं. माधव. येस, माधव गोलंदाजी मार्कवरती येतोय. तर सामन्याकडे वळतो. लेट्स प्लेचा इशारा आमच्या ऑफिसेस त्या ठिकाणी देतात. मनस्वी विक्रोळी आणि लक्ष्मी चेंबूर. पहिला चेंडू अतिशय चांगल्या प्रकारे ड्राईव्ह केला होता. गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न यशस्वी जरूर झाला, परंतु सुशांत राणीम याने अतिशय चांगल्या प्रकारची फिल्डिंग त्या ठिकाणी केली आणि एकच धाव मिळते त्या ठिकाणी चेंडूवरती रोहन याला. एका धावेने मात्र धावफलक पुढे सरसवलं जाईल. स्ट्राईक रोटेट सुद्धा होते आणि या रोटेशन नंतर जर आपण पाहिलं तर धावफलकाचा श्रीगणेश सुद्धा केला जातोय. गरज असते एखाद्या धावफलकाला पुढे नेण्यासाठी किंवा एक टार्गेट सेट करण्यासाठी सुरुवात करणं मॅचची, आणि ती सुरुवात रोहननी केलेली आहे. पुढील चेंडू अतिशय चांगल्या प्रकारे घेऊन काढण्याचा प्रयत्न. चांगली फिल्डिंग. पुन्हा एकदा त्याच दिशेने गॅपमध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळत होता, परंतु फिल्डिंगचा नजारा अतिशय चांगला आणि तितकं चपळाईने ते फिल्डिंग स्वीकार करत असताना 3 धावा आपल्या संघासाठी वाचवल्या जात आहेत. एक धाव येते. डिफेन्सिव्ह मोडमध्ये खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू त्या ठिकाणी गेलाय. एक धाव त्या ठिकाणी धावून पूर्ण केली जाते. एका धावेने धावफलक पुढे सरसवलं जाईल. जाऊन पोचतोय ते 3 धावांवरती. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर चांगली सुरुवात. बल स्टार्ट मी तर म्हणेल, कारण बॉल टू रनचं समीकरण किती महत्वाचं आहे आणि कशा प्रकारच्या मॅच लढतात ते मात्र आपण मागील मॅच मध्ये पाहिलंय. 23 धावा लगावल्या होत्या मागच्या मॅच मध्ये अण्णा भांडूप या संघाने, आणि त्यानंतर 24चं टार्गेट सेट केलं गेलेलं होतं आणि त्या 24 धावांचा पाठलाग करत असताना सामना ज्या प्रकारे पुढे गेला आणि शेवटच्या चेंडूवरती एक चेंडू 2 धावांची गरज असताना एक वाईटचा चेंडू आकारला गेला आणि त्यानंतर अमितने शेवटच्या चेंडूवरती विजयी मोहर सुद्धा लगावली. हा आहे संयमाचा भाग. ज्या वेळेला आपण अंडरलामचं क्रिकेट पाहतो त्यावेळेला सर्वाधिक जास्त संयम आणि टेम्परामेंट या 2 गोष्टींचा खूप मोठ्या प्रमाणावरती कस लागला जातो आणि त्याच प्रकारचा कस या मॅच मध्ये सुद्धा लावणं गरजेचं असतं. पूर्णपणे बीट केलं गेलं आणि टॉस जिंकला होता आणि प्रथम फिल्डिंग स्वीकारली आणि आतापर्यंत तरी त्यांचा जो निर्णय आहे तो योग्य मानला जातोय. 1 to go चा इशारा आमच्या ऑफिशियल्स अजय निकम यांच्या माध्यमातून येतो आणि आता मात्र अतिशय चांगला फटका इनटू द गॅप. चेंडू थांबणार नाही. चेंडू सरळ जातोय. बंदुकीसे निकलती हुई गोली की रफ्तार से जाती हुई गेंद सीमा रेखे के बाहर 4 रनों के लिए. व्हाट अ शॉट.
तारे सितारे आज या दिघानगरीमध्ये येताना पाहायला मिळत आहेत आणि अतिशय चांगली कामगिरी प्रत्येक संघाच्या माध्यमातून होती. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न यशस्वी. एक धाव त्या ठिकाणी घेतली जाते. एक धाव किती महत्वाची असते अंडरआर्म क्रिकेटमध्ये हे या अगोदर सुद्धा आपण पाहिलं असेल. इतके वर्ष अंडरआर्मची क्रिकेटची सेवा करत असताना जे जे खेळाडू खेळतात त्या सर्व खेळाडूंना एका धावेचं महत्व नक्कीच माहीत आहे आणि म्हणूनच आणि काढण्याचा सुद्धा प्रयत्न केला जातो. शेवटच्या क्षणाला बॅटचा फ्लो ओपन केला ऑफ साईडला. एक धाव त्या ठिकाणी घेतली गेली. धावफलक पुढे सरसावलं जातंय. 10 धावा 2 चेंडूच्या समाप्तीनंतर. या सामन्यासाठी आमचे ऑफिशियल्स पद्मनाभ प्रभू बाबू सर तदनंतर अजित निकम सर आपण पाहू शकता मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन आहेत. मॅग्निफिसंट डिलिव्हरी. टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त उसळी समजू शकलेला नाहीये चेंडू. फलंदाज सलीम आणि बीट होतोय. पुढील चेंडू सुशांत यांचा. निर्णायक घटिका आहे महत्वाची घडी कारण या घडीला मात्र तुम्हाला आपल्या बाजूने झुकवावं लागेल. चेंडू जातो एका धावेसाठी. चेंडू द्यायचा आहे. जे खेळाडू जे प्रेक्षक मैदानाच्या आतमध्ये आहेत प्लीज बाहेर जायचंय. कोणी मैदानाच्या आतमध्ये येऊ नका प्लीज. पडद्यापासून थोडंसं लांब राहा हीच विनंती असेल आपणा सर्वांना. चार चेंडूचा खेळ झालाय. 11 धावा धावफलकावरती सुशांतचं. पुढील चेंडू डान्सिंग डाव विकेट खेळण्याचा प्रयत्न ऑन साईडला. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू पुन्हा एकदा जातोय सीमारेच्या बाहेर. चौकार. तितकंच कॉन्फिडेंटल शॉट नव्हता परंतु ज्या प्रकारच्या या धावा आल्या ना या धाव्याने मात्र कॉन्फिडन्स नक्कीच वाढेल आणि म्हणूनच या क्रिकेटच्या कुरुक्षेत्रामध्ये तुम्हाला प्रत्येक क्षणाला आपल्या बाजूने झुकवता आलं पाहिजे कारण मोमेंटम नावाची जी गोष्ट आहे ती जर का आपल्या बाजूने असली तर मात्र होत्याच नव्हतं व्हायला. वेळ सुद्धा जात नाही आणि आता मात्र एक संधी आली होती. सलीमला मात्र या ठिकाणी माघारी धाडता आलं असतं परंतु तसं घडलेलं नाहीये. एक धाव येते. षटकाची समाप्ती आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावरती आपण पाहतोय तब्बल 16 रन्स ऑन स्कोरबोर्ड आफ्टर दॅन 1 लॉस. डीजेकडे जाणार आहोत एका गीतासाठी आणि त्यानंतर पुन्हा एकदा वळणार आहोत मॅचच्या दिशेने. सुशांत बॉलर ने प्लीज. कैलास नवीन गोलंदाजी मार्कवरती येतोय. सलीम समोर असेल. सलीमच्या बॅटमधून आतापर्यंत 2 चौकार आलेत आणि त्यामुळे त्याचा जो कॉन्फिडन्स आहे तो नक्कीच उजवा असणार आहे या मॅच साठी. इशारा गुड लेफ्ट गुड लेव असं म्हणता येईल आणि अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड होईल. मागच्या मॅच पर्यंत आपण चर्चा करत होतो ज्या प्रकारची चर्चा की त्यामध्ये 24 धावा जरी आल्या या धावा खेळण्यासाठी पुरेशा असतील. आता मात्र 22च्या रूपाने ही एक धाव. पंच फक्त एक धाव ना. येस फक्त एक धाव धावफलकामध्ये ऍड होईल आणि ही धाव धावफलकामध्ये जरूर ऍड होताना पाहायला मिळेल. धावा धावफलकावरती आपण जर पाहिलं तर 18. क्या बात आहे. क्षेत्ररक्षण जर केलं असतं निर्धाव चेंडू हाताळला गेला असता परंतु तसं घडलेलं नाहीये म्हणून फिल्डिंग हा खूप मोठा पार्ट अंडरआर्म क्रिकेटमध्ये
का मानला जातो याचं कारण या ठिकाणी पाहायला मिळालं ना, अतिशय चांगली फिल्डिंग. चेंडू त्या ठिकाणी गणेश ने केली, परंतु फेकी करत असताना थोडासा कमी पडतोय. एक धाव घेतली जाते. 19 रन्स. चांगला प्रयत्न सलीम याचा. अटॅक इज द बेस्ट वे ऑफ द डिफेंड असं म्हटलं जातं आणि म्हणूनच त्या सूत्राचा वापर करत असताना सलीम मैदानाच्या आतमध्ये आग ओकण्याचा प्रयत्न करतोय. चेंडू शेवटच्या क्षणी त्या चेंडूला सोडण्याचा प्रयत्न होता. वाटलं होतं डाव्या स्टिकच्या बाहेर जाईल, परंतु असं न घडत असताना चेंडू शरीरावरती आदळला गेलाय आणि निर्धाव चेंडूची सांगता होते. कैलाश पुन्हा एकदा गोलंदाजी माग होती, सज्ज होतोय. समोर असेल आहे, कोण बाद होईल तर नक्कीच या ठिकाणी बाद होताना पाहायला रोहनच्या खेळीचा होतोय. कैलाश पुन्हा एकदा गोल. सलामीच्या रूपाने रोहन असं वाटलं होतं प्रभावशाली कामगिरी करेल, त्याला रोख केलंय च्या माध्यमातून आणि विकेटचं पतन होत असताना दुसरा हादरा टीम मनस्वी विक्रोळी या संघाला या ठिकाणी लगावला गेलाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतो अनिकेत. कैलास समोर अनिकेत ऑन साईडला घेऊन काढला चेंडू. चांगली फिल्डिंग अरविंद तांडेलाच्या माध्यमातून होत्या. डायरेक्ट हिटचा प्रयत्न नॉट आउट त्या ठिकाणी घोषित केला गेला. नॉट आउटचा इशारा पहा. एक अनोख्या शैलीमध्ये प्रत्येकाची एक एक खासियत असते. कोण कोणत्या प्रकारे इशारा त्या ठिकाणी देतो, कोण कोणत्या प्रकारे निर्णय देतो, या सर्व गोष्टींकडे बारकाने पाहिलं जातं आणि त्यामधील एक खोज म्हणून आपण अजित निकम सरांना सुद्धा पाहतोय मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये. शेवटचा चेंडू असेल या षटकामधील. कैलास मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. द्यालाय धावा दाबल करते. 20 षटकांचा खेळ संपलाय. येणारी 6 चेंडू अतिशय निर्णायक असतील. बॉल नेम प्लीज. मुरगन गोलंदाजी मार्कवरती येतोय. या 6 चेंडूवरती सर्व काही निर्भर असेल, कारण ही 6 चेंडू निर्णायक आहेत. टिपिकल इंडियन स्टाईल मध्ये म्हणायचं झालं तर स्लॉग जोर हाणामारीचा षटक. नोचा इशारा. नो. 2 धाबा येताना पाहायला मिळत आहेत. मुरगनवरती प्रहार केला गेलाय की काय, कारण एक्स्ट्राच्या रूपाने 2 धाबा येत आहेत. या 2 धावाने धावफलक पुढे सरसवलं जाईल. 22 धाबा धावफलकरती आहेत. अपेक्षित होतं बॉल टू रन्स पर्यंत या पहिल्या इनिंगला ठेवणं, परंतु या अपेक्षेच्या पलीकडे कामगिरी झाली आहे. अजूनही 6 चेंडूचा खेळणं शिल्लक आहे आणि जर का 6 चेंडूवरती 6 धावा जरी आल्या तरी सुद्धा 28 धावा धावफलकात लगावल्या जाऊ शकतात. 29चं टार्गेट या ठिकाणी सेट केलं जाऊ शकतं, परंतु तसं काही घडेल का? कारण जर का केलेल्या विचाराचं जर का त्या विचारांना अवतरलं गेलं तर मात्र तो दिवस त्या संघाचा मानला जातो. परंतु या ठिकाणी लेग बायचा इशारा आला. 1 धाव येते. एका धावेने धावफलक पुढे जात आहे. प्लीज पडद्यापासून लांब राहा. कोणीही आतमध्ये डोकावून पाहू नका प्लीज, ही विनंती आहे. बाहेर पिच झाला चेंडू आतमध्ये वळण घेताना पाहायला मिळतं. ही खासियत आहे मुंबईची. स्ट्रेंथ काय तर मुंबईमध्ये असे खेळाडू आहेत, असे गोलंदाज आहेत त्यांच्याकडे हातभर चेंडू फिरवण्याची शैली आहे आणि म्हणूनच फिरकीचे जादूगर मुंबई शहर आणि उपनगरामध्ये पाहायला मिळतात. या ठिकाणी काय घडलंय, शेवटच्या क्षणी चेंडू फिरला, संधी नव्हती, चेंडू सरळ गेलाय सीमारेच्या बाहेर. दणदणीत चौकार. त्यांच्याकडे
थँक्यू डीजे. 27 धावा धावपलकावरती आहेत. चेंडूला 3, अजूनही 3 चेंडूचा खेळणं शिल्लक आहे. सी सर्कलचं क्रिकेट आहे. सकाळच्या सत्रामध्ये ज्या प्रकारे आपण चर्चा केली की या मैदानावरती अनेक गॅप्स आपल्याला ओपन दिसतील, परंतु त्या गॅपमध्ये मारण्याच्या नादामध्ये विकेट सुद्धा जाऊ शकतात. म्हणूनच व्यवस्थित कॅल्क्युलेशन करून शॉर्ट सिलेक्शन योग्य ते करून तुम्हाला खेळावं लागेल. आणि त्याच दिशेने फलंदाजी करण्याचा मनसुबा मनस्वी विक्रोळी संघाचा आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत धावपलक तेज तरार गतीने पुढे आलंय. चेंडू डावेष्टीच्या बाहेर पीच झाला. जास्त बळ न घेत असताना गडीच्या हातामध्ये जोपर्यंत जाऊन विसावेल, एक धाव वाईट चेअरमन आणि धावपलकामध्ये ऍड सुद्धा होईल. 28 धावा, 28 रन्स. पुन्हा एकदा जागा म्हणून खेळण्याचा प्रयत्न, फिल्डिंग चांगली झाली. धावचीची संधी आहे, गडी बाद होईल का? तर यस, फिंगर इज गॉन ऑफ नाव. विकेटचं पतन आणि माघारी परतावं लागतं अनिकेत याला. आणि नितीनला साथ देण्यासाठी निहार मैदानाच्या आतमध्ये आलाय. मुर्गन खरोखरच चांगला कमबॅक त्या ठिकाणी मुर्गनच्या माध्यमातून होतोय. परंतु नितीन कशा प्रकारची बॅटिंग करेल ची अपील या ठिकाणी केली गेली. त्या अपीलला फेटाळले गेले आमचे पंच पद्मना प्रभू सर, बाबू सरांच्या माध्यमातून. मुर्गनचा पुढील चेंडू, चेंडू अतिशय चांगला, अप्रतिम अप्रतिम आणि अप्रतिम चेंडू. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आला, डावेस्टीच्या बाहेर पीच झालेला चेंडू होता. फलंदाजाला वाटलं डावेस्टीच्या बाहेरून वाईटच्या दिशेने जाईल, परंतु तसं घडलेलं नाहीये आणि रिस्क घेतली गेली सोडण्याची आणि त्या रिस्क मध्ये नुकसान होताना पाहायला मिळालं. शेवटचा चेंडू, 1-2 चा इशारा आलाय. आणण्याचा प्रयत्न गडीबाद होतोय आणि अशा प्रकारे या इनिंगचा ब्रेक होत असताना पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचलंय 29 धावांवरती आणि 30चं टार्गेट ठेवलं गेलं टीम लक्ष्मी चेंबूर या संघासमोर. या rally love.
प्लीज मनस्वी विक्रोळी आपला एक्स्ट्रा खेळाडू पाठवायचा आहे. प्लीज लवकरात लवकर या. बॉलर प्लीज जयू जयू गोलंदाजी मार्कवरती आलाय आणि सलामीची जोडी एका बाजूला गणेश आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय अरविंद तांडेल यांना. दोन मोठी नावं आहेत या अंडरआर्म क्रिकेटमधील. एका बाजूला जर आपण पाहिलं तर मंगलपुरी वडाळा या संघाला रिप्रेझेंट करणारा खेळाडू गणेश, दुसऱ्या बाजूला जॉर्ज संघाला रिप्रेझेंट करणारा अरविंद तांडेल. मोठं बॅटल आहे आणि या बॅटलमध्ये कोणता संघ बाजी मारेल यावरती नजर असेल. पहिला चेंडू अतिशय चांगल्या प्रकारे स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, परंतु फिल्डिंगसाठी 100% 100+ मार्क या ठिकाणी दिले जातील. क्या बात आहे, आउटस्टँडिंग फिल्डिंगचा नजारा. सलीम त्या ठिकाणी होते. सलीमने बॅटिंग करत असताना अतिशय चांगली कामगिरी केली आहे आणि तोच मोमेंटम कायम ठेवला आपल्या बाजूने. पहिल्या चेंडू ते एक धाव येते. एका धावाने धावफलकाचा श्रीगणेश केला जातो. 30 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि या 30 धावांचा पाठलाग करत असताना ही झालेली या इनिंगची सुरुवात. क्षेत्ररक्षणाची सजावट वारंवार सातत्याने केली जाते. दोन भाग आहेत. ज्या वेळेला अशा प्रकारे क्षेत्ररक्षण हलवलं जातं त्यावेळेला मात्र गरज सुद्धा असते. अन्यथा दुसऱ्या बाजूने जर आपण विचार केला तर मात्र एक माइंड गेम असतो आणि आता मात्र चल बिचल अरविंद तांडेल याला जावं लागेल डिपार्ट मध्ये, कारण विकेट पतन होते. चेंडू सरळ जातो आउट ऑफ द पार्क. गरज सुद्धा थँक्यू. चेंडू होता त्या चेंडूला फक्त डिफेन्सिव्ह मोडमध्ये खेळण्याचा प्रयत्न अरविंदाचा फसलाय. चेंडू सरळ गेलाय सीमारेषा बाहेर आणि त्याच प्रत्यार्थामध्ये विकेट सुद्धा गमवावी लागली आहे. नवीन फलंदाज सुशांत राणे मैदानाच्या आतमध्ये येत आहेत आणि आता सुशांत कशा प्रकारची कामगिरी करतात यावरती सुद्धा लक्ष असेल. मध्ये खेळण्याचा प्रयत्न अतिशय चांगल्या प्रकारे चेंडूला डिफेन्स केलं गेलंय. एक धाव त्या ठिकाणी येते. एका धावाने धावफलक जरूर पुढे जाईल. 3 चेंडूचा खेळ, 2 धावा धावफलकावरती. 30 धावांचा पाठलाग करायचा आहे. सातत्यानं क्षेत्ररक्षणाची सजावट हलवली जाते. याचा तर तसा की दबाव हा फलंदाजावरती क्रिएट करण्याचा प्रयत्न केला गेलाय. पहिली इनिंग जर आपण पाहिली ज्या प्रकारे खेळली गेली, चौकारांची आतिषबाजी झाली, काही अवांतरित चेंडू सुद्धा आले आणि त्या सर्व गोष्टीला पाहता 29 धावा धावफलकात लगावल्या गेल्या होत्या. 30 धावांचं टार्गेट सेट केलं गेलं होतं. परंतु या घडीला या दुसऱ्या इनिंगची सुरुवात करत असताना पहिलं षटक ज्या प्रकारे मार्गस्थ आहे त्या षटकामध्ये आतापर्यंत 2 धावा येताना आपण पाहतोय. गणेश स्ट्राईक एंडवरती फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू सरळ त्या ठिकाणी ड्राईव्ह केलाय. फिल्डिंग चांगली होतीये अनिकेतच्या माध्यमातून आणि एकच धावावरती समाधान मानावं लागतंय. ही खासियत आहे. गणेश अटॅकिंग क्रिकेट खूप चांगल्या प्रकारे खेळतात आणि अग्रेसिव्ह क्रिकेट साठी जाणले जातात, मानले जातात. परंतु या ठिकाणी त्याच प्रकारच्या आक्रमण करत असताना अपयश हाती आलंय. एक धाव जरूर धावून पूर्ण केली गेली आहे. सुशांत स्ट्राईक एंडवरती येतील. विकेट खूप महत्वाचा फॅक्टर आहे. या धावा जर बनवायच्या असतील तर तुम्हाला विकेटवरती थांबणं गरजेचं आहे आणि मोठे फटके जर येत नसतील तर मात्र तुम्हाला सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करणं, अन्यथा अवांतरित धावांवरती धावा बसवणं या प्रकारची किमया साधावी लागेल. इशारा येतोय आणि जयूवरती दबाव पुन्हा एकदा क्रिएट केला गेलाय. अतिशय चांगला प्रयत्न डावेच्या बाहेर पिच करून चेंडू आतमध्ये आणण्याचा, परंतु असं घडलेलं नाही आणि 4 धावा धावफलकावरती 4 चेंडूच्या समाप्तीनंतर पाहावयास मिळतात. चालू असलेला सामना आपण पाहतोय मनस्वी विक्रोळी वर्सेस लक्ष्मी चेंबूर. या दोन संघांमध्ये सद्यस्थिती अशी आहे. प्रथम फलंदाजी करत असताना आता मात्र ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू थांबणार नाही. चेंडू सरळ जातोय रॉकेटच्या गतीने सीमारेषा बाहेर चौकार.
मनस्वी विक्रोळी वर्सेस लक्ष्मी. सीमारेषा बाहेर चौकारासाठी 1 to गोचा इशारा. शेवटचा चेंडू पहिल्या षटकामधील जयू समोर सुशांत हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न सफल झाले. तदनंतर मात्र चेंडूवरती जाऊन डिफेन्सिव्ह मोडमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. हलक्या हाताने चेंडूला ढकललं गेलं. एक धाव घेतली जाते. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचतोय 9 धावांवरती. 9 रन्स ऑन स्कोर बोर्ड. अतिशय चांगली स्थिती आहे कारण इथून अजूनही 21 धावांची गरज असेल येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये. जाणार आहोत डीजेकडे एका सुंदर गीतासाठी आणि त्यानंतर वळणार आहोत मॅचच्या दिशेने. वेलकम डीजे. जे कारण जयूने ब्रेक थ्रू तर दिला होता अरविंद तांडेलच्या रूपाने, परंतु त्यानंतर धावगतीला मेंटेन ठेवण्यामध्ये किंवा स्वतःच्या षटकामध्ये धावा येण्यापासून वाचण्यामागे त्याला अपयश आलं. आणि त्यानंतर मात्र जर आपण पाहिलं तर या दुसऱ्या षटकामध्ये संजयवरती जबाबदारी दिली गेली. संजय कशा प्रकारची कामगिरी करतो यावरती लक्ष असणार आहे. चला घाई करा प्लीज. मनस्वी विक्रोळी वर्सेस लक्ष्मीलन चेंबूर या दोन संघांदरम्यानची लढत आहे. पहिल्या फेरीमध्ये शेवटचा सामना रंगला जातो. यामधील विजेताचा संघ जो असेल तो आई माऊली गोवंडी या संघासमोर दोनात करताना पाहायला मिळेल. टॅपच्या साईने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र एका धावेसाठी जातोय का तर यस, इट इज गॉन फॉर 1 रन्स. अटॅकिंग मोड अर्जित करण्याचा प्रयत्न केला होता सुशांतच्या माध्यमातून. आणि सुशांत टेम्परामेंटली कूल आहेत, परंतु बॅट त्यांची ज्या प्रकारे तळपते ना त्या बॅटच्या साह्याने सातत्याने धाबा काढण्याचा प्रयत्न ते करत असतात. पुन्हा एकदा संजय गोलंदाजी बागवती सज्ज झालाय. पैंसठ आउट होत असताना निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. डॉट डिलिव्हरी. हा चेंडू कशा प्रकारे गेलाय. एकच धाव असेल कारण चेंडू त्या ठिकाणी आहे. यस व्यासपीठावरती उपस्थिती आदरणीय सन्मान्य गिरीजी म्हात्रे साहेब आणि हैदराबाई या ठिकाणी प्रसिद्ध उद्योजक या ठिकाणी उपस्थित होत आहेत. या सर्वांचं मनापासून सहर्षाचं स्वागत आमच्या नगरसेवक चषक 2022 स्पर्धेच्या माध्यमातून. आगतम स्वागतम सुस्वागतम. आज गिरीश साहेबांचा वाढदिवस आणि या वाढदिवसाचं सेलिब्रेशन सुद्धा थोड्याच वेळात या ठिकाणी पाहायला मिळेल. वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा साहेब आपणास आमच्या संपूर्ण आयोजन कमिटीच्या वतीने. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू अतिशय चांगल्या प्रकारे खेळून काढला गेला. क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी गच्छंती पाहायला मिळाली. चेंडू जोपर्यंत फेकी करतील एकदा पूर्ण केली जाते. चेंडूचा खेळ जर आपण पाहिला आतापर्यंत झालाय 4 दाबादाबल करतात 12. अजूनही 2 चेंडूचा खेळणं शिल्लक असणार आहे. संजय अगदी विचारपूर्वक गोलंदाजी करतायत आणि स्वभावाला साजेसी आणि खेळाला गरजेची ज्या प्रकार या इनिंगला गरजेची गोलंदाजी केली जाते संजयच्या माध्यमातून. पाहणार आहोत कशा प्रकारे गणेश त्याचा सामना करतायत कारण जास्त वेळ गणेशला स्ट्राईक मिळालेली नाहीये. बारा धावा 4 चेंडूच्या समाप्तीनंतर. गणेश समोर आहे संजय.
ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न ऑन साईडला अतिशय चांगल्या प्रकारे चेंडू हाताळला गेला. जडमध्ये टाकण्याचा प्रयत्न, ब्लॉक होलचा मारा, परंतु एक धाव घेतली जाते आणि पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट. शेवटचा चेंडू असेल, 1 to go चा इशारा आमच्या पंचांच्या माध्यमातून आलाय. आणि आता या शेवटच्या चेंडूची कहाणी कशा प्रकारची असेल. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. संजय अक्षरशः जखडून ठेवलं गेलंय. गणेश आणि सुशांत यांना इथून मात्र मार्ग काढावा लागेल, कारण कोंडी झाली आहे आणि या कोंडीला फोडण्याचा प्रयत्न सुद्धा केला जाईल, परंतु स्टान्स अतिशय चांगला. कोणत्या प्रकारे चेंडू यष्टांवरती जाणार नाही याच्यासाठी केलेला हा प्रयत्न. चेंडू यष्टांवरती गेला तर नाहीच नाही, परंतु लेग बाय चेअरमन एक धाव जरूर येईल. षटकाची समाप्ती होते. 2 षटकांचा खेळ समाप्त होत असताना आपण धावा जर पाहिल्या तर 14 धावफलकावरती मोजल्या जात आहेत. पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 9 धावा, दुसऱ्या षटकामध्ये आल्या 5 धावा. अजून मात्र येणारे 12 चेंडू शिल्लक आहेत. येणारे 12 चेंडू आणि 16 धाव्यांची गरज ही सद्यस्थिती आहे या सामन्यांची. जास्त वेळ घेऊ नका, आम्ही जाणार आहोत डीजेकडे एका सुंदर गीतासाठी, त्यानंतर पुन्हा एकदा वळणार आहोत मॅच. बारा चेंडूंमध्ये 16 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी. सुशांत राणीम ऑन स्ट्राईक. सुशांत राणीम ज्यांनी आला मैदानाच्या आतमध्ये चौकाराची वरसाद केली आणि त्यानंतर मात्र मॅचचं पारडं आपल्या बाजूने झुकून ठेवलं होतं पहिल्या षटकामध्ये, परंतु दुसऱ्या षटकामध्ये संजयने मात्र त्यावरती ज्या प्रकारचा कमबॅक करून दिलाय आपल्या संघाला मानावं लागेल. वाखणण्याजोगं कार्य आपल्या संघासाठी केलंय आणि आता त्या दबावाला मेंटेन ठेवण्याचा प्रयत्न निहाल सुद्धा करताना पाहायला मिळेल. निहाल वर्सेस सुशांत हे युद्ध असेल मैदानाच्या आतमध्ये. पाहणार आहोत कोण जितेल या युद्धामध्ये, कारण जिंकणं गरजेचं आहे. प्रभावशाली कामगिरी करणं गरजेचे, हावी होणं गरजेचं आहे, तर आणि तरच या मॅच मध्ये आपला निभाव लागू शकतो. बॅकफुटत जाऊन पंच करण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र त्या ठिकाणी गेलाय. हा चेंडू मात्र त्या ठिकाणी एका धावेसाठी आलाय. त्या ठिकाणी चौकार होईल असं वाटलं होतं, परंतु तसं झालेलं नाहीये. एक धाव येते आणि सुशांतचा हा दुसरा ते तिसरा अटेम्प्ट आपण पाहिला तो अयशस्वी झालाय. एक धाव मात्र येते. पुन्हा एकदा निहाल गोलंदाजी मागोती सज्ज होत आहेत. समोर सुशांत असतील. एक मोठा प्रहार या मॅच मध्ये दिशावर्धक ठरू शकतो. पुन्हा एकदा उजव्या बाहेर अतिशय चांगली रणनीती. वाईटचा इशारा, अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड जरूर होईल, परंतु या क्षणाला करणं काय गरजेचं आहे. ॲज अ बॉलर म्हणून आपल्याला इकॉनॉमिकल स्पेल हाताळावा लागेल, निर्धाव चेंडू हाताळावे लागतील. ॲज अ फिल्डर म्हणून तुम्हाला फिल्डिंग साजेशी करावे लागेल, डेडिकेशन ऑफ क्रिकेट तुम्हाला दर्शवावं लागेल आणि ॲज अ बॅट्समन म्हणून तुम्हाला एक प्रहार लगावून मात्र योग्य त्या वेळेची वाट पाहावी लागेल आणि विकेटवरती उभं राहून धावा बनवाव्या लागतील. तर हा सगळ्यांचा रोल असणार आहे. प्रत्येकाचा रोल या प्रकारे डिस्ट्रीब्यूट केला गेलाय. ज्याची कामगिरी उजवी असेल, ज्याची कामगिरी उच्च असेल, ज्याची कामगिरी मोठी असेल, तो मात्र या मॅच मध्ये विजेता होताना पाहायला मिळेल. पुन्हा एकदा निहाल समोर सुशांत राणीम. पाहणार कशा प्रकारचा खेळ केला. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, बॅकची एज घेऊन शरीराचा वेध घेणारा चेंडू एक धाव देऊन जातोय. गणेशला स्ट्राईक एंडवरती आणलं जातंय. गणेश अटॅकिंग क्रिकेटचा बादशाह आहे. अटॅकिंग क्रिकेट करणं ही त्याची खासियत. या स्ट्रेंथ वरती काम करावं लागेल आणि ज्या वेळेला अशा प्रकारची स्थिती असते त्यावेळेला आपल्या बेस्ट स्ट्रोक वरती काम करून धावपालकाला एक वेगळी गवसणी घालणं किंवा त्या धावपालकापर्यंत जाणं यासाठी प्रयत्न करावे लागतात. या प्रयत्नांमध्ये कितपत यश मिळतंय याकडे सुद्धा नजरा असतील, कारण गणेश आणि सुशांत यांच्यावरती खूप सारी जबाबदारी आहे. यावरती खूप सारा भरोसा आहे मोर्गन आणि टीमला आणि म्हणूनच या भरोशाला साजेसा खेळ करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये या मॅच जिंकण्यासाठी.
गणेश वर्सेस निहाल. तिसरं षटक प्रगतीपथावरती 2 चेंडूचा खेळ झालाय. 17 धावा दापल करते आहेत. ऑनसाईडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. शेवटच्या क्षणाला बॅटचा स्पर्श केला गेला. एक धाव घेतली गेली. पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट केली जाते. एक धाव घेतली जाते. आणि एक धाव का महत्वाची तर मित्रांनो, ज्या वेळेला एक धाव येत असते ना त्यावेळेला गोलंदाजावरती अनोखा दबाव क्रिएट होत असतो. आणि त्या दबाव प्रत्यार्थ म्हणजे गोलंदाज चुकी करतो आणि त्या चुकीचं मात्र भुगतान त्यांना भोगावं लागतं. आणि अशा प्रकारे रणनीती असतात. हे कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट अशाच प्रकारचं असतं. आणि म्हणूनच तुम्ही ज्या ज्या वेळेला मैदानात खेळायला याल त्या वेळेला रणनीती, प्लॅनिंग या सर्व गोष्टी तुमच्याकडे अगोदर असणं गरजेचं असतं. आणि मैदानात आल्यानंतर फक्त आणि फक्त त्याचं एक्झिक्युशन. निहाल गोलंदाजी मागवतो. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. अतिशय चांगल्या प्रकारे चेंडूला त्या ठिकाणी खेळला गेला परंतु चेंडू जातोय एका धावेसाठी. डिक्लेअर झोन मध्ये जाणारा चेंडू. पाचशे फटके तर अतिशय चांगले आहेत, अचूक आहेत, परंतु त्याचं एक्झिक्युशन करत असताना ज्या प्रकारे एक धाव येते ना कुठे ना कुठेतरी सुशांत राणे हा नाराज होतोय. या नाराजीमधून स्वतःला सेल्फ मोटिवेट करावं लागेल. कारण जर का इथून स्वतःला मोटिवेट नाही केलं तर मात्र तुमचं मानसिक खच्चीकरण होऊन येणाऱ्या चेंडूंवरती तुम्हाला मोठे प्रहार करणं तितकंच अवघड होऊन जाईल. चेंडूचा खेळ जर आतापर्यंत आपण पाहिला तर चेंडूचा खेळ झालाय 4 धावा धावफलकावरती 19 रन्स ऑन स्कोरबोर्ड आफ्टर दॅन 4 डिलिव्हरीज. 3rd ओव्हर इन प्रोग्रेस ही स्थिती आहे सध्याची. गोलंदाज निहाल गोलंदाजी मागवती. पुन्हा एकदा सुशांतसाठी ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू अतिशय चांगल्या प्रकारे खेळून काढला गेलाय परंतु अडवलाय. कदाचित चौथा असा चौकार आहे जो अडवला गेलाय सुशांत राणे यांचा. प्रयत्न करावे तरी किती, प्रयत्नांची सुद्धा मर्यादा असते असं सांगत असतील सुशांत. शेवटचा चेंडू 20 धावा धावफलकावरती आहेत. बंटुगोचा इशारा येतोय आमच्या पंचांच्या माध्यमातून परंतु कानमंत्र दिला जातोय. गणेश याला काय करावं आणि काय नाही करावं यासाठी चर्चा केली जाते. शेवटच्या गोलंदाजीची वाट पाहिली जाईल का की या चेंडूवरती मोठा प्रहार होईल, या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळणार आहेत. परंतु मित्रांनो तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा, अनुभवत राहा. नगरसेवक चषक 2022 हिंदमाता विद्यालयाचं हे मैदान दिघा नगरी. आणि या दिघा नगरीमध्ये लोटलेला प्रचंड जनसमुदाय या स्पर्धेला पाहण्यासाठी युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक वर्ग आम्हाला जोडले गेले त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. कारण आपण आहात म्हणूनच डिजिटली या सामन्यांचं थेट प्रक्षेपण केलं जाते श्री साई स्पोर्ट्सच्या माध्यमातून. आमची संपूर्ण टेक्निकल टीम सुद्धा या ठिकाणी सज्ज झाली आहे आणि या सर्व गोष्टींचा तसं घडलेलं नाहीये. स्ट्राईक रोटेट होतीये आणि शेवटच्या चेंडूवरती आलेली ही एक धाव मोमेंटम बदलेल का, कारण एक धावेने 21 धावा धावफल करतेत. येणारी 6 चेंडूंनी 9 धावांची गरज असणार आहे. या 9 धावा कशा प्रकारे पार केल्या जातील त्यासाठी पाहणार आहोत आपण या मैदानाच्या आतील गमाचा. त्या अगोदर जातो डीजेकडे एका सुंदर गीतासाठी. सहा चेंडू 9 धावांची गरज असणार आहे. प्रयत्नांची पराकाष्ठा केली जाईल, मेहनत केली जाईल, कस पणाला लावला जाईल. परंतु कोणाचे प्रयत्न मोठे, कोणाची मेहनत मोठी, कोणाचे पेशन्स मोठे आणि कोणाची टेम्परामेंट चांगली, या सर्व गोष्टी तुम्हाला दर्शवणार आहेत की कोण असेल या मॅचचा विजेता. हेच आहे क्रिकेट. क्रिकेट फक्त बॅट आणि बॉल मधला खेळ राहिलेला नाहीये मित्रांनो. क्षणाक्षणाला पारडं बदलणारा क्रिकेट हा आता बुद्धिमत्तेचा खेळ झालाय. कोण मग फक्त बुद्धिमत्ता बुद्धिबळाच्या खेळात चालते. बुद्धिमत्ता ही प्रत्येक खेळामध्ये चालते, फक्त त्या खेळाला तुम्हाला बुद्धीच्या सहाय्याने खेळावं लागतं. आणि आता सध्याच्या घडीला गरज आहे त्या चपळाईची, त्या चाणक्य वृत्तीची. स्ट्राईक एंडवरती फलंदाज गणेशला मात्र आपले अस्त्र बाहेर काढावे लागतील. 6 चेंडू 9 धावांची गरज आहे. 9 धावा 6 चेंडूमध्ये वसुलायच्या आहेत, हासिल करायच्या आहेत. पडदा सोडायचा आहे प्लीज. येस, थँक्यू. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती. नितीन चुका कुठे झाल्या होत्या त्या विसरून त्यावरती
पांघरून फॉर्मॅट मारावे लागतील सर्वात चुकांना आणि आता इथून पुढे होणारे कार्य हे आपल्या बाजूने झुकावे लागतील. मोमेंटम नावाचा प्रकार कोणाच्या बाजूने असेल. 6 चेंडू 9 धावा, सर्व काही शक्य आहे. त्या बाजूने विचार करावा लागेल, त्या बाजूने तुम्हाला तितकी मेहनत करावी लागेल. नितीन समोर, गणेशचा हा फटका, चेंडू मात्र सरळ गेला आहे. एका धावेसाठी टॅपच्या सहाय्याने गेलेला चेंडू. मोठा प्रहार लागवण्याचा प्रयत्न होता. अटॅकिंग मोड अर्जित केला गेला. गिअर चेंज केले गेले. पहिल्या आणि दुसऱ्या गिअरवर गाडी चालत होती आतापर्यंत, आता मात्र तिसरा आणि चौथा गिअर टाकला गेलाय. स्पीड ब्रेकर येणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. 5 चेंडू आणि 8 धाव्यांची गरज. एक चौकार पूर्णपणे दबावाला झुगारून टाकेल. तो चौकार येईल का, त्या चौकाराची आशा आहे. तो चौकार पाहायला मिळेल का, की अजून काही घडेल मैदानाच्या आतमध्ये. कारण अनेक सारे ट्विस्ट आजच्या दिवसभरामध्ये आपण पाहिलेत, अनेक मॅचेस अशा प्रकारे पाहिल्यात, परंतु ही मॅच त्यामध्ये वेगळी अशी अतिशय चांगल्या प्रकारे ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, ब्लॉकलचा मारा, अप्रतिम डिलिव्हरी, मॅग्निफिसंट डिलिव्हरी आणि त्या चेंडूवरती सुद्धा एक धाव घेतली गेली आहे गणेशच्या माध्यमातून. सुशांत राणेम आणि गणेश प्रयत्न जरूर सातत्याने करतायत, परंतु दुसरी बाजू जर आपण पाहिली तर सुशांत राणेमने आतापर्यंत 4 ते 5 अटेम्प्ट अशा प्रकारचे केले. त्या चेंडूवरती कन्फर्म चौकार आला असता, परंतु तो चौकार अडला गेलाय. अन्यथा एका धावेसाठी चेंडू गेलाय आणि म्हणूनच सुशांतवरती आता जबाबदारी यासाठी असेल की आता परफेक्ट शॉट सिलेक्शन करून चौकार हासिल करायचा आहे. चेंडूचा खेळ शिल्लक आहे 4, धावांची गरज असेल 7. 4 बॉल रिमेनिंग अँड 7 रन्स रिक्वायर्ड टू विन. महत्वाची गडी. मागच्या मॅच मध्ये खूप रंगतदारता पाहायला मिळाली आणि हा सामना सुद्धा तितकीच प्रेक्षकांची मनं जिंकताना पाहायला मिळतोय. हाय व्होल्टेज आहे कारण विकेट फक्त गेली 1. 4 चेंडू 7 धावा. सुशांत समोर नितीन, नितीन समोर सुशांत. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, वॉटर शॉट. एकदा अपयशी ठरलो, दोनदा ठरलो, तीनदा ठरलो, 4दा ठरलो. केलंय आणि खणखणीत, दमदार, लाजवाब, नेत्रदीपक आणि सुबक चौकार. चौकार आलाय आणि या चौकाराने मात्र संपूर्ण चित्र बदललंय. 3 चेंडू आणि 3 धाव्यांची गरज. 3 बॉल रिमेनिंग अँड 3 रन्स रिक्वायर्ड टू विन. सर्व काही शक्य आहे हे मी यासाठीच म्हटलं होतं, कारण फक्त तुम्हाला त्या दृष्टीने पॉझिटिव्ह विचार करावा लागतो. मोमेंटम नावाचा प्रकार जो आहे तो मागील षटकाच्या शेवटच्या चेंडूवरती हा लक्ष्मी चेंबूर या संघाच्या बाजूने झुकलाय आणि त्यानंतर मात्र तो मोमेंटम आता कायम ठेवण्याचा प्रयत्न सुशांत राणेम करतायत. येणारा 3 चेंडू 3 धावांची गरज आहे. नितीन गोलंदाजी मागवती सज्ज होतोय. पुन्हा एकदा समोर सुशांत असेल, कोण पडेल कोणावरती भारी. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा मोमेंटम बदलाव घडून आणत होते, परंतु त्यामध्ये अपयशी ठरलेत. 2 चेंडू 2 धावा. मोमेंटम नावाचा प्रकार ज्या वेळेला आपल्या विरुद्ध दिशेने वाहतो ना मित्रांनो, त्यावेळेला होत्याचं नव्हतं व्हायला वेळ लागत नाही आणि जवळजवळ होत्याचं नव्हतं होण्याची स्थिती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 2 चेंडू 2 धावांची गरज. गणेश स्ट्राईक एंड वरती असेल, नितीन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती विचार करण्यास भाग पाडले जाते. दोन्ही संघांच्या डगआउट मध्ये टेन्स आहे. टेन्स यासाठी कारण या धावा अंडरआर्म बॉक्स क्रिकेटमध्ये हासिल सुद्धा होतात, अन्यथा रोखल्या सुद्धा जातात. म्हणूनच जोपर्यंत शेवटचा चेंडू आणि शेवटची धाव घेतली जात नाही तोपर्यंत क्रिकेटच्या कुरुक्षेत्रामध्ये कुणालाही विजयी घोषित केलं जात नाहीये. म्हणूनच आता या ठिकाणी 2 चेंडू 2 धावांची गरज असताना गणेश कशा प्रकारचे खेळ करतोय, की नितीन कोणता अजून चमत्कार घडून आणतोय का, या सर्व गोष्टींची चर्चा आणि या सर्व गोष्टींकडे नजरा सर्वांच्या असणार आहेत. हेच आहे नगरसेवक चषक 2022. ही आहे दिघा नगरी, हे आहे हिंदमाता विद्यालयाचं हे मैदान, हे ऐतिहासिक मैदान. अनेक वेळा चमत्कार घडून झालाय, या वेळेला सुद्धा चमत्कार तुम्हाला दाखवण्यासाठी सज्ज झालाय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, सिपचा फटका, एक धाव घेतली जाते, दुसरा द्यायचा प्रयत्न केला जातो का, दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण केली जाते का, पंच त्या ठिकाणी जरूर पाहतील, परंतु हा एक धाव असेल की 2 धावा याकडे नजरा आहेत. पंच मात्र सचिन आपण चेक करायचंय काय झालंय. पंच विचारपूस करतील आणि त्या, चला संजय आपण मागे यायचं प्लीज.
चर्चा जरूर केली जाईल, योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. आपण टेन्शन घेऊ नका, कारण आमचे दोन्ही पंच बांबूलात कदाचित चेंडू त्या ठिकाणी लागला आणि त्या कारणाचं डिक्लेअर रन घोषित केल्या गेल्या. धावून जरी 2 धावा पूर्ण केल्या गेल्या असल्या तरी सुद्धा आपण पाहतो या ठिकाणी लेट टू लेट पण अप टू डेट असा निर्णय आमचे ऑफिशियल त्या ठिकाणी देत आहेत. आता मात्र शेवटचा चेंडू आहे आणि एक चेंडू एक धाव. अनेक वेळा या प्रकारच्या स्थिती पाहिल्या असतील, कधी एक चेंडू एकदा होते तर कधी एक चेंडू एकदा होत नाही. परंतु या घडीला यामागचा सर्वात मोठं अस्त्र काय असतं तर मित्रांनो आपली मानसिकता. गोलंदाज कोणत्या प्रकारचा चेंडू हाताळेल जेणेकरून तो या धावेला रोकेल, फलंदाज कोणत्या प्रकारचा फटका खेळेल जेणेकरून ही धाव त्याच्याकडून काढली जाईल. या सर्व गोष्टींची चर्चा आणि या सर्व गोष्टींसाठी विचार विनिमय त्यांच्या मनामध्ये चालू असतो. आणि म्हणूनच आता मात्र खरा कस बुद्धिमत्तेचा लागणार आहे. जास्त वेळ घेऊ नका, वेळ जितका जास्त घ्याल तितका जास्त खर्च होईल आणि जर खर्च जास्त झाला तर मात्र तो तुम्हाला परवडणार नाहीये. जितनी ज्यादा चर्चा उतना ज्यादा खर्चा. खर्च आवरायला लागेल. सध्याच्या घडीला पॅन्डेमिक चालू आहे, जास्त पैसा खर्च करून चालणार नाहीये. एक चेंडू एक धाव. समोर असेल गणेश, गोलंदाजी मागवते नितीन. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना रचली जाते. अटॅकिंग फील्ड नक्कीच या ठिकाणी साकारली जाईल, परंतु एक धाव घेतली जाईल का? येऊन जाऊन एकच प्रश्न आहे की एक धाव काढली जाईल की एक धाव थांबवली जाईल. एका बाजूला आहे विक्रोळी, दुसऱ्या बाजूला आहे चेंबूर. दोन्ही आपल्या नावासाठी खेळतात, दोन्ही आपल्या स्टेशनसाठी खेळतात आणि दोन्ही आपल्या संघासाठी आणि दोन्ही संघ आपल्या प्रतिष्ठेसाठी एकमेकांसमोर उभे ठाकताना पाहायला मिळतात. गोलंदाज सज्ज झालाय, क्षेत्ररक्षण सजावट सजवली जाते संजय यांच्या माध्यमातून. एक चेंडू एक धाव. गणेश या प्रकारचे कारनामे अनेक वेळा केलेले आहेत आणि आता पुन्हा एकदा संधी आहे आपल्या संघासाठी एक धाव काढण्याची. ऍक्शन करून मानसिक दडपण आणण्याचा प्रयत्न. दडपण मात्र असेल फलंदाजावरती, दडपण असेल गोलंदाजावरती. एक चेंडू एक धाव. गणेश वर्सेस नितीन. चिरशांतता मैदानाच्या चारी बाजूने. जल्लोष थोड्याच वेळात होईल, पण कोणत्या संघाचा होईल? ड्राईव्ह काढण्याचा प्रयत्न, टॅपच्या साने चेंडू खेळला गेलाय, फेकी केली गेली, परंतु गणेश याने हा कारनामा केलाय आणि सामना जिंकलाय. लक्ष्मी विलन चेंबूर या संघाने अप्रतिम अप्रतिम अप्रतिम. सेलिब्रेशन